नमस्कार. एबीपी माझावर आपल्यासोबत आहेत गोवाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत यशवंत पार्सेकरजी, जे आपल्या आमच्या प्रश्नांची उत्तर आज आम्हाला देतील. सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर, आमच्या या कार्यक्रमामध्ये. निवडणुकींची तयारी कशी सुरू आणि यावेळेस एक लिटमस टेस्ट आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही फेस आहात. तुमचं आता अर्थात मनोहर पर्रिकर ज्या रोलमध्ये होते 2012 मध्ये, त्या रोलमध्ये, त्या भूमिकेमध्ये तुम्ही आहात आणि चॅलेंज जास्त आहे, कारण आप आणि इतरही फॅक्टर्स आता आले आहेत या निवडणुकीमध्ये. तुम्ही काय म्हणाल? पुष्कळ जण आले, त्यामुळे चॅलेंज वाढली, पण पुष्कळ जण आल्याचा फायदा पण होतो. विरोधकातली मतं विभाजित होतात. म्हणजे विरोधक जेवढे जास्त तेवढा राजकीयदृष्ट्या सत्तेवर येणं किंवा निवडून येणं चांगलं राहतं, सोपं राहतं. पण यावेळी आणखीन एक गोष्ट सोपी जी आम्हाला आहे की यावेळी पहिल्यांदाच गोव्यात आम्ही सत्तेवर असताना निवडणुकीला जातोय. याच्यापूर्वी कसं असायचं, आम्ही विरोधात असायचो आणि मग इलेक्शनला जायचो. सत्तेवरती असल्यामुळं गेली 5 वर्ष आम्ही एक केवळ आदर्श नाही म्हणणार मी, पण खूप चांगलं सरकार दिलं. जनता म्हणते की ते आदर्श होतं. म्हणजे गोव्यात प्रतिकूल परिस्थिती असताना मायनिंगवरती टोटल बॅन होता. मायनिंगचा इन्कम जो दरवर्षाला 1300 ते 1400 कोटीपर्यंत असायचा, दॅट वॉज झिरोवरती आला होता. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत 3.5 वर्ष गोवा त्याच्यातनं गेलो आणि त्यामुळे आर्थिक कुचंबणा असताना सुद्धा ज्या प्रकारे केवळ शासन आणि राज्यकारभारात स्थैर्य आणलं एवढंच नव्हे, तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनेक गोष्टी ज्या गोव्याने कधी बघितल्या नव्हत्या आणि स्टेट ऑफ द आर्ट दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चर जे दिलं आणि एक एक करत जनतेकरता जो विविध योजना दिल्या, म्हणजे समाजातल्या दुर्बल घटकांचे जे केंद्रबिंदू ठेवून काम केलं, त्याच्यामुळे जनता बेहद्द खुश आहे. आपवाल्यांना जे हे कुरण वाटतं इकडे, त्यांनी बॅनर्स, पोस्टर्स, मग होर्डिंग्स कितीही लावली असतील, होर्डिंग्सच्या संख्येवरती आणि बॅनर्सच्या आणि पोस्टर्सच्या संख्येवरती गोव्यात मतं मिळत नसतात. हे त्यांना एकदा हा गोव्यातनं धडा घेऊन त्यांना जावं लागेल. अहो, इकडे गोव्यात जर कोण नाक्यावरती राहिला आणि शिव्या घालायला लागला तर लोक जमतात, कौतुक करतील मला वाटत नाही, पण लोकांना उत्सुकता असते, काय कसली शिव्या घालतो, कशा हाणतो, शब्दाची फेक कशी आहे. आणि त्यामुळे केजरीवालच्या सभेला आणि 1-2 सभांना सुरुवातीला गर्दी झाली. आता मला नाही वाटत त्यांच्या कुठल्या सभेला 200-300 पलीकडे लोक असतात. आप आव्हान नाहीच आप मुळीच आव्हान नाही. आप हे आव्हान आम्हाला कचरा काढण्याकरता होतं, कारण गोव्यात आम्ही गोवा स्वच्छ ठेवलोय आणि सगळीकडे एवढा कचरा टाकलाय, तयार केलाय त्याने. म्हणजे सिम्बॉल तर त्यांची झाडू आहे, पण झाडूचे सगळे बॅनर्स हे कचरा झालेले आहेत. पण त्याचबरोबर वेलिंगकरांनी आपला पक्ष काढला तर तिथं तुम्हाला थोडंसं नुकसान होणार नाही का? दुसरं, तुमचं जे मित्रपक्ष होतं महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, त्यांनी तुमच्याशी वेगळे झाले आणि त्यांनी चीफ मिनिस्टर कॅन्डिडेट दिलेला आहे आणि त्यांचे टार्गेट किंवा त्यांच्या निशाणावर बीजेपीच आहे. तुमच्या विरुद्ध ते निवडणुकीत उतरत आहेत. मला एक कोड जे अजून समजू शकलं नाही ते म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने ह्या गोवा सुरक्षा मंचला कटवलं की गोवा सुरक्षा मंचने यांना फटवलं हे मला कळत नाही. पण निश्चित रूपाने दोघांनाही आम्हाला टार्गेट करायचं होतं आणि त्यामुळे हात मिळवले. आणि सुरुवातीला त्यांना वाटलं की चांगला प्रतिसाद, गोव्यात जशी केजरीवालच्या सभांना गर्दी असायची तशी यांना पण उपस्थिती लागायची. खास करून भारतीय सुरक्षा मंच, जे भारतीय भाषा सुरक्षा मंच म्हणून जे पुढे आले आणि सरकारला भरपूर दोष जे राहिले, त्यांच्या सभांना गर्दी व्हायची. पण लोकांना अखेर विषय कळला, फोलपणा लक्षात आला. मातृभाषा माध्यम प्रकरणात भारतीय जनता पक्षाचा जो निर्णय आहे तो सबका साथ सबका विकास करणारा आहे. आम्ही गेल्या 5 वर्षात कुठल्याही इंग्रजी माध्यमातल्या शाळेला नवीन मान्यता दिलेली नाही. आम्ही नवीन शाळांना 94 शाळांना मान्यता दिली प्राथमिक स्तरावरच्या, ज्या कोकणी आणि मराठीतनंच आहेत.
पण त्यांचं म्हणणं आहे की तसं झालं नाही. नाही, तसंच आहे. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसच्या काळात ज्या 134 शाळा आहेत, 134 प्राथमिक शाळा आहेत, ज्यांना पूर्वी ग्रँट दिली होती, ती तुम्ही विथड्रॉ करा. अहो, जे दिलेलं आहे ते आम्ही विथड्रॉ करू शकत नाही, आम्ही करणार नाही, पुढेही करणार नाही. पण ते चूक होतं हे आम्हालाही कळतं. मातृभाषा हे प्राथमिक स्तरावरचं माध्यम असावं हा सिद्धांत, जगतमान्य सिद्धांत आम्ही पण स्वीकारला आहे. आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षांना आम्ही एकही शाळा दिलेली नाही. म्हणजे तुमचं म्हणणं की हे फक्त एक कारण होतं, एक पॉलिटिकल अजेंडा आधीपासून त्यांचं होतं. पण शिवसेना ही तुमचे मित्रपक्ष आहे, सरकारमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये, तेही तुमच्या विरुद्ध आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ग्रँड अलायन्स करू बीजेपी विरुद्ध. ग्रँड अलायन्स ते गेली 20-25 वर्ष करतात गोव्यात. पण अजून त्यांची जी परंपरा आहे, म्हणजे शिवसेना जशी आज आहे तशी आमची स्थिती कधीतरी गोव्यात होती. पण आम्ही एक एक पायरी वर चढत गेलो. नाहीतर एकेकाळी आम्ही दोघे एकाच लेवलवरती होतो. पण असली नाटकं केली नाही आम्ही. आम्हाला जनतेने ठोकारला असेल सुरुवातीच्या काळात, पण आम्ही विधानसभेत पोहोचलो नाही, पण आम्ही जनतेत राहिलो ना. जनतेच्या समस्या, जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती उतरलो. शिवसेना कुठं होती? शिवसेना इलेक्शनच्या वेळी इकडे नजरेला पडते आणि मग ग्रँड अलायन्स मिळेल, आणखीन काय अलायन्स मिळेल, आणि गोवेकर शिवसेनेला ओळखतात. आणि त्यामुळे गोव्यात कोणाला एंट्री द्यायची, कोणाला कितपत ओसरी द्यायची हे गोवेकर पूर्ण ओळखतात. त्यामुळे शिवसेना असेल किंवा आप असेल, या सगळ्यांना बाहेरचाच रस्ता हा गोवेकर कायम देणार आहे. एमजीपीने आपला चीफ मिनिस्टर कॅन्डिडेट दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत मनोहर पर्रिकर इथे होते तोपर्यंत सगळं ठीक होतं. तुम्ही सत्तेत आला की तुमचे जो हक्क किंवा त्यांचे जे विंग्स आहेत ते तुम्ही कटेल केले आणि त्यासाठी त्यांना सत्तेबाहेर जावं आणि आता ह्यांच्याशी जे आहेत अलायन्स करून त्यांना तुमच्या विरुद्ध लढावं लागतं. हे बघा, पंख छाटणारा मी कधीही नाही. मी कधीही कोणाचे पंख छाटले नाही. पण एखादा माझ्याच मंत्रिमंडळात राहून माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊन की हा माणूस काहीच करू शकणार नाही, माझे हायर अप्सचे चांगले संबंध आहेत, असा ज्याचा समज होतो आणि ज्यांना आणखीन काही जणांचं पण प्रोत्साहन मिळतं, हा तू मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेस, आम्ही पण उद्या राजकीय पक्ष स्थापन करणार आहोत आणि तुला मुख्यमंत्री म्हणून आम्ही करणार आहोत, त्यामुळे तू कुरघोडी करायला लाग. आणि ज्यावेळी हिरोगिरी करायला लागतो त्याला मी 2-3दा सांगितलं की तुला जर पटत नसेल, आमची स्पष्ट बहुमत आहे, तू राजीनामा देऊन तू मोकळा आहेस बोलायला. पण माझ्याच सरकारात राहून जर माझ्यावरती ताशेरे ओढत असेल तर मग मी त्याला खात्री होती की मी करणार नाही अखेरपर्यंत. म्हणून एका शुभदिनी मला हे शुभ कार्य करावं लागलं. त्यामुळे पंख तर यानेच उघडून दिले, तलवार पण यानेच आणून दिली, राग पण यानेच आणून दिला. आणि त्यामुळे मी जर एवढं करून जर मी करणार नसेल तर मी निष्क्रिय मुख्यमंत्री ठरलो असतो. पण मतांचं विभाजन होणार नाही, कारण तुम्ही सगळे एकत्र होतात. आता वेगवेगळे झाला तर ती मतंही वेगळी नाही, मतं वेगळी वेगळी होणार नाहीत. कारण लोकांना क्षमता ठाऊक आहेत आणि लोकांना दृष्टी पण ठाऊक आहे. लोकांकडे आमचं परफॉर्मन्स ठाऊक आहे आणि लोकांनी यांची भडक भाषणं आणि बेजलेस आरोप याचा अनुभव घेत आहेत. अरविंद केजरीवाल म्हणतात की काँग्रेस आणि बीजेपीची एक फ्रेंडली मॅच आहे. यावेळेस ती फ्रेंडली मॅच आपण होऊ देणार नाही आणि मॅच आपण खेळून आम्हीच जिंकू. त्याचबरोबर ते तुमच्यावर व्यक्तिगत आरोपही करतात. तुमच्यावर भ्रष्टाचाराचा त्यांनी आरोप केले, का एग्रो कंपनीचं नाव घेतलं, जिथं तुम्ही जे गवत आहे किंवा एक नारळाच्या झाडाला तुम्ही गवत दाखवून त्यांना मदत केली, अशा प्रकारचे आरोपही लावले. तुमचं त्याच्यावर काय म्हणणं आहे? गोव्यात म्हणजे विधानसभेत एक अमेंडमेंट आणलं होतं फॉरेस्ट मिनिस्टरने की जो निकामी माड असतो तो तोडण्याकरता सुद्धा इतर झाडांच्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्याच लागू नयेत. आणि त्यामुळे आम्ही झाडांच्या व्याख्येतनं माड काढला होता. झाडाला गवत नाही म्हटलं आणि त्याला काढून आम्ही अशी जो फळं देत नाही किंवा ज्याची वाढ पूर्ण झालेली आहे, खूप उंच गेलेला आहे, तो काढण्याकरता फॉरेस्टचं लायसन नसावं तर अग्रिकल्चर डिपार्टमेंटकडनं एनओसी घ्यावी, एवढंच आम्ही अमेंडमेंट आणला होता. आणि तो अमेंडमेंट आहे. यांनी त्यावेळी बाऊ केला की हे केल्यामुळे आता गोव्यात माडांची कत्तल होईल. त्याच्यानंतर आता हे वर्ष होऊन गेलं,
किती माड कापले, कुठं कत्तल झाली. कत्तल यांनी स्वतःचीच राजकीय कत्तल करून घेतली. जे विजय सरदेसाई विधानसभेत आणि विधानसभेबाहेर टाहो फोडून बोलत होता, त्यांनी याच्यावरती यात्रा पण गोव्यात काढली, पण गोवेकरांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. 8 बिशपचा एक मुद्दा आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या ज्या क्रिसमसच्या ईव्हवरती एक ते भाषण होतं, ते स्पीच असतं, त्या स्पीचमध्ये तुमच्या सरकारवरही टीका केलेली आहे. त्याचबरोबर अनेक विरोधी पक्षांनी असं म्हटलंय की आज बिशप किंवा चर्चचं असं म्हणणं की ते कोणत्या पक्षाला आपण मतदान केलं पाहिजे आपण ते सांगतील, तर त्याचाही विरोध त्यांनी केलेला. तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? आर्चबिशप दरवेळी ख्रिसमसच्या काळात असे चहापानाचा एक कार्यक्रम ठेवतात आणि दरवेळी आम्हाला बोलावतात. मुख्यमंत्री असतात, विरोधी पक्ष असतात, सगळ्या आमदारांना पण निमंत्रण असतं आणि त्यावेळी त्यांचं एक छापील भाषण असतं, त्यांना काही संदेश द्यायचा असतो. तशा प्रकारचं भाषण त्याने यावेळी केलं. मी ते तिकडे विटनेस होतो. त्याने गोवा सरकारवरती खरं म्हणजे समाधान व्यक्त केलंय. पण केंद्र सरकारच्या बाबतीत त्याने म्हटलंय की शैक्षणिक धोरण सांभाळताना किंवा फायनलाइज करताना आपला विचार घेतला नाही, अशा प्रकारचं वक्तव्य भाषणात होतं. मी त्याच्यावरती खुलासा करणार नाही, मला करण्याची आवश्यकता नाही. त्याने देशात अन्य ठिकाणी काही अत्याचार झाल्याच्या स्पेसिफिक अमक्या राज्यात असंही म्हटलं नाही, असे अन्याय होतात असंही त्याच्यात म्हटलं होतं. कसिनोचा एक मोठा मुद्दा आहे इथे. विरोधी तुमच्यावर आरोप लावतात विरोधी पक्ष की तुम्ही कसिनोच्या मालकांना साथ देताय. तुम्ही म्हणाला होतात की मॉन्डोवी रिव्हरमधनं त्यांना आपण हलवू, पण तेही करण्यात नाही आलं आणि बीजेपीचा साथ आहे. यामुळे हे कसिनो जे आहेत गोव्यामध्ये आहेत, ज्यामुळे गोव्याच्या लोकांना त्रास होतोय. हे बघा, कॅसिनोची देण जी आहे गोव्याला, ही काँग्रेसकडनं आलेली आहे. काँग्रेसच्याच काळात ज्यावेळी एकामागे एक कॅसिनोज यायला लागले, खास करून 2008-09च्या काळात, आम्हाला राहावलं नाही आणि आम्ही प्रचंड विरोध केला. आणि जर आम्ही त्यावेळी विरोध केला नसता, आम्ही विरोधी पक्षात होतो, आम्ही विरोध जर केला नसता तर इतक्यात जे मांडवीत 6 कॅसिनो आहेत ना, ते 25 झाले असते. आम्ही जबरदस्त विरोध केला आणि त्यामुळे मग कॅसिनोच्या संख्येत वाढ झाली नाही. असलेले 6ही कॅसिनोज यांनी दिलेले आहेत. आता आम्ही सत्तेत आल्यावरती एकही कॅसिनो आम्ही नवीन दिलेला नाही. किंबहुना त्याच्यावरती मांडवीचं पाणी पोल्युशन कसं होणार नाही, गोवेकरांना जाण्याचे निर्बंध कसे राहतील, ह्या गोष्टींची आम्ही काळजी घेतली. आता एखादा धंदा चालू आहे, त्याला लायसन्स दिलेलं आहे, ते पटदिशी वी कॅनॉट कॅन्सल. नोटाबंदीचा परिणाम यावेळेस या निवडणुकीत होणार आहे, कारण विरोधक याला एक मुद्दा करतायत आणि याच नोटाबंदीचा मुद्दा करून ते लोकांपर्यंत जातात आणि लोकांना तुमच्या विरुद्ध मतदान करतात. नोटाबंदीचा परिणाम यावेळी निश्चितपणे निवडणुकांवरती होणार आहे. आणि तो निवडणुकांवरती कोणावरती होणार आहे, तर जे नोटांचं राजकारण करायचे, जे नोटांवरतीच जगायचे, जे नोटांची बंडलं वाटून जे निवडणूक जिंकायचे, त्यांच्यावरती परिणाम होणार आहे. सामान्य जनता याच्यावरती खुश आहे. बीजेपीचं अनालिसिस, तुमचं अनालिसिस असेल, तुमच्याही टीमनं आपले गणित किंवा त्यांची जे फीडबॅक आहे तुम्हाला दिले असतील, किती नंबर्स तुम्ही बघताय या निवडणुकीमध्ये? आम्ही 20-25 वर्षाच्या काळानंतर गोव्याला एक 5 वर्ष स्थिर सरकार दिलंय आणि त्यामुळे जनता विलक्षण खुश आहे. त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. नंबर्स निश्चितपणे मागच्या वेळी जर आम्ही युतीसोबत 21 मिळवले आणि युतीचे 3 जण मित्रपक्षांचे, यावेळी 5 वर्षाचा परफॉर्मन्स आमच्या गाठीला आहे, परफॉर्मन्सची शिदोरी आमच्या गाठीला आहे आणि त्यामुळे यावेळी आम्ही किमान 2/3 पर्यंत जाणार आहोत. आम्ही 26, 27, 28 पर्यंत जाणार आहोत. जर तर हा प्रश्न आहे, जर नाही झालं, मेजॉरिटी नाही आली, तर कोणते ऑप्शन्स तुम्ही ओपन ठेवू? हो साहेब, तुमच्यासारखे खूप जण गोव्यात विरोधी पक्षातले लोक स्वप्न बघतायत. इथं अनेक जण ढवळीकरचा फॉर्म्युला गिरवण्याचा प्रयत्न करतायत. ढवळीकरनं जसं गेली 10-15 वर्ष राजकारण केलं, 1-2 आमदार घेऊन कुठलंही आलं तर त्यांच्यासोबत हा जोकर लागतोय, असं जे काम केलंय आणि त्याच्यातनं त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतलाय.
त्या दृष्टीतनं पावलं टाकणारे अनेक लोक गोव्यात तयार झालेत. काही इंडिपेंडंट्स असतील किंवा नवीन जन्माला आलेले पक्ष असतील. आज भले ते विरोध करत असतील, पण माझ्या संपर्कात अनेक जण याच्यातले आहेत. आणि तुम्ही 18 वरती आला तर मी आहे, मी येणार आहे. तुम्ही 19 वरती आला तर मी आहे. अनेक जण, हे सगळेच जण देवानं पाण्यात घालून ठेवलंय. आणि काही करा, पण बीजेपीला 18 किंवा 19 किंवा 20 वरती तरी थांबवावं, जेणेकरून माझ्या एक आमदाराची माझी कुबडी घेऊन त्यांनी शासन करावं, अशी स्वप्न बघणारे हे सगळे लोक आहेत. यावेळी गोव्यातील जनता आम्हाला स्पष्ट बहुमता पलीकडचं बहुमत देणार आहेत. आणि त्यामुळे पुढच्या 5 वर्षात जे कोण फुटकळ निवडून पण येतील, त्यांचं अस्तित्व पुढच्या 5 वर्षात संपणार आहे. थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. आम्ही बरेच वर्ष तुम्हाला पाहतोय, थोडासा अटायर चेंज झालेला आहे, जॅकेट आलेलं आहे आता. असं काही नाही. मी वेगळ्या प्रकारचे वेश घालतो. मी पक्ष कधी बदलला नाही, वेश बदलला. हो, पण आम्हाला कळालं की ऋषी तुमचे जे चिरंजीव आहेत त्यांनी तुमचं थोडंसं हे मेकओव्हर केलं. हो, त्याचा आग्रह असतो, त्याला थोडीशी त्याच्यातली दृष्टी आहे. माझ्या बायकोला पण आहे आणि त्याला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव मी कधी कधी कपडे बदलतो. ऋषीला राजकारणात इंटरेस्ट नाही, मुळीच नाही. सिंगिंगकडे त्यांचं पॅशन असं. हो, सिंगिंग आणि त्याचं जे जिथं जिथं पॅशन आहे तिथं तो कधी माझं नाव वापरत नाही, मला वापरत नाही किंवा मला सांगत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. फॅमिलीला कसं टाइम देतं? मग आता निवडणुकीमध्ये खूप व्यस्त असाल. हो, तसं माझी बायको समजूतदार असल्यामुळं माझे सगळे कौटुंबिक जबाबदारी ही ती सांभाळते. माझी जी शाळा, शैक्षणिक संस्था आहे, जिथं प्राथमिकपासून कॉलेजपर्यंत शिक्षण आहे, त्याच्यातल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये ती हेडमिस्ट्रेस आहे, हेड आहे. आणि तसं माझा रोल तिकडचा मॅनेजमेंट म्हणून ती सांभाळते. मुलांना पण लहानाचं मोठं तसं माझ्या घरात तिनंच केलं. संस्कार देणं, त्यांना मार्गदर्शन करणं. शिक्षिका असल्यामुळे ते सोपं होतं तिला. पण ती एवढं करू शकल्यामुळेच मी राजकारणात इथपर्यंत पोहोचू शकलो. शेवटचा प्रश्न तुम्हाला सर, आपण म्हणालात की 2/3 मेजॉरिटी येते, मग मुख्यमंत्र्याची पसंत तुम्हीच आहात आणि सेकंड टर्म तुम्हाला मिळणं कन्फर्म झालेलं आहे. हे बघा, गेली 5 वर्ष मागची मॅन्डेट ही मनोहरजींना दिली होती. मनोहर, आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केला होता, कारण आम्ही विरोधी पक्षात होतो, आमच्याकडे मुख्यमंत्री नव्हता. त्या मॅन्डेटच्या वेळी मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो. मला कधी मनोहरजी असेपर्यंत मला मुख्यमंत्री होण्याचं कधी माझ्या डोक्यात पुसून सुद्धा आलं नाही. मध्यंतरी 2-2.5 वर्षानंतर माननीय पंतप्रधानांनी त्यांना दिल्लीला नवीन जबाबदारीसाठी बोलावलं आणि मी मागत नसताना माझ्या खांद्यावरती ही जबाबदारी आली. साधारणपणे गेल्या 5 वर्षाचं वाटचाल पक्षाची ही खूप समाधानकारक आणि गोवेकरांना खूप भावलेली आहे, हे मला पावलोपावली कळतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होणार आहे. आणि ॲज ऑफ नाव मी मुख्यमंत्री असल्यामुळे आणि माझ्या विरोधात कुठेही काय पक्षात किंवा बाहेरही काय कोणाचा किंतू नसल्यामुळे स्वाभाविकपणे मी होईनच. धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा वाटचालीसाठी. हे होते गोवाचे मुख्यमंत्री. आणि आपल्याला स्पष्ट करतं की ज्या प्रकारे क्लिअर मॅन्डेट यावेळेस सरकारकडनं मिळणार आहे आणि त्याला पाहता मुख्यमंत्र्यांची पसंत ही ते असतील आणि लोक, जनता भाजपासाठी, त्यांच्यासाठी निश्चित मतं करतील. कॅमेरामॅन अनिल संघरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, गोवा.